नांदेडमध्ये माता वासवी कन्यका परमेश्वरी जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। आर्यवैश्य परिवार मंडळ आणि नांदेड आर्यवैश्य परिवार महिला मंडळ आणि महाराष्ट्र आर्यवैश्य महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने कवठा येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। बालाजी मंदिर कवठा ते लातूर फाटा येथील वासवी माता मंदिर पर्यंत शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी विविध देखावे सादर करण्यात आले होते। वासवी माता मंदिर येथे महाआरती करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। या शोभायात्रेत आर्यवैश्य महासभेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, नांदेड जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीकांत मुक्कावार, सचिव रितेश अमिल कंटवार, कोषाध्यक्ष सचिन काशेटवार, उपाध्यक्ष दत्तू धुमशेटवार यांच्यासह आर्यवैश्य समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। माता वासवी कन्यका परमेश्वरी जन्मोत्सवानिमित्त आयोजकांच्या वतीने मागील 3 वर्षापासून शोभायात्रेचे आयोजन केले जात आहे। सर्वप्रथम आर्यवैश्य कुलस्वामिनी माता कन्यका परमेश्वरी जन्मोत्सवानिमित्त तमाम आर्यवैश्य समाज बांधवांना, भगिनींना आणि हिंदूंना मी खूप खूप कोटी कोटी शुभेच्छा देतो। आर्यवैश्य परिवार मंडळ कवठा आयोजित माता वासवी कन्यका परमेश्वरी जन्मोत्सवानिमित्त भव्य दिव्य अशी शोभायात्रा आम्ही दरवर्षी काढत असतो व हे आमचा 3रा वर्ष आहे। आणि आम्ही ही यात्रा बालाजी मंदिर विकासनगर कवठा येथून आकृती हॉटेल मार्गे महात्मा बसवेश्वर पुतळा मार्गे त्यानंतर लातूर फाटा आणि वासवी माता मंदिर वासवी भवन येथे या यात्रेचा समारोप होतो आणि तिथे महाआरती होऊन आमच्या समाजाच्या ज्येष्ठ नेत्यांचे हाताने आमचे मार्गदर्शक दिलीप भाऊ कंदकुर्ते यांच्या शुभ हस्ते ही महाआरती होते। त्यानंतर महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेतर्फे महाप्रसाद होतो। त्यानंतर या यात्रेचा समारोप होतो।